नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण संदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे. महिलांसाठी आनंदाची अशी बातमी आहे. आता ती आनंदाची बातमी कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संपूर्ण माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. सर्वांत अगोदर आपल्याला बघायला मिळेल बघा, आज 8 ऑक्टोबर आहे आणि आज सायंकाळी 4 वाजता पैशांचा पाऊस पडणार आहे. काय माहिती आहे ते आपण बघणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज 4 वाजता सर्व महिलांना पैसे वाटप केले जाणार आहे. त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि माझी माता भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपण त्यानंतर बघणार आहोत, जे आता आपल्याला 3-3 हजार रुपये भेटलेले आहे, 4था आणि 5वा हप्ता, तो हप्ता आपल्या खात्यामध्ये आला का नाही ते कसं चेक करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम आज सोलापुरात पार पडणार. तर बघा, जो आपला लाडकी बहिणीचा जो वचनपूर्ती कार्यक्रम आहे, आज तो सोलापूरमध्ये पार पडणार आहे आणि इथूनच जे पैसे भेटणार आहे ते इथूनच भेटणार आहे. आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी. आता नेमके ते पैसे कोणाकोणाला भेटणार आहे आणि कोणाला भेटणार नाही ते आपण आता बघणार आहोत. तरी माझी माता भगिनींना विनंती, जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तर आता संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा, 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30च्या सुमारास लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा संपवणार आहे. तर बघा, आज आहे 8 ऑक्टोबर आणि आज 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान काय होणार आहे की लाडकी बहीण योजनेचा जो वचनपूर्ती सोहळा आहे हा संपन्न होणार आहे. सोलापुरात होणारा हा कार्यक्रम यापूर्वी 3 वेळा रद्द झाला आहे, मात्र अखेर त्याला आजचा मुहूर्त मिळाला. तर बघा, हा जो सोलापूरमध्ये कार्यक्रम होणार होता वचनपूर्ती सोहळ्याचा, हा 3 वेळा रद्द झालेला होता आणि शेवटी आता याला मुहूर्त मिळालंच आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहे. सोलापूर जिल्हाभरातून या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित राहणार आहे. तर बघा, हा जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत कोण राहणार आहे, जे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि जे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, हे सुद्धा हजर राहणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी हजारो महिला उपस्थित राहणार असल्याचं ह्या माहितीनुसार आपल्याला कळते. तर आता पुढचं बघा, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. तर बघा, या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्यासह अनेक जे मंत्री आहे हे उपस्थित राहणार आहे. सुमारे 40,000 महिला लाभार्थी बसू शकतील असा मंडप टाकण्यात आलेला आहे. तर बघा, हे जो वचनपूर्ती सोहळा होणार आहे, या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये जवळजवळ 40,000 ज्या महिला लाभार्थी आहे यामध्ये बसू शकतील असा मंडप टाकण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास येण्यासाठी जिल्हाभरातून 350पेक्षा अधिक एस टी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर बघा, या कार्यक्रमासाठी जिल्ह्याभरातून अनेक महिला येणार आहे आणि त्यांच्या सोयीसाठी जवळजवळ ज्या 350पेक्षा अधिक ज्या बस आहे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि बसेससाठी वेगळी पार्किंगसुद्धा व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी मार्ग बंद करण्यात आलेला आहे, तर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. तर बघा, हा जो कार्यक्रम होणार आहे, आता याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, हे कोणत्या उद्देशानुसार हा कार्यक्रम घेणार आहे. तर बघा, आता ज्या महिला यामध्ये राहिलेल्या आहे, ज्या महिलांना आता यामागे एकही रुपया भेटलेला नाही, तर आता त्यांनासुद्धा पैसे मिळू शकतात. आपण पुढे माहिती बघणार आहोत. तर बघा, याआधी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार होता. तर बघा, याआधी काय होणार होतं, जो सप्टेंबर महिन्यात आपल्याला हप्ता भेटलेला होता, या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम होणार होता तो होणार होता. मात्र त्यावेळी सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण योजनेचा उलथून लावू अशी आक्रमक प्रतिक्रिया सकल मराठा समाजाकडून मांडण्यात आली होती. आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आक्रमक झालेला होता. तर बघा, आता अशी ही माहिती होती. आता आपण त्यानंतर बघणार आहोत की जो आपल्याला पैसे मिळाले, 3,000 रुपये मिळाले आहे, ते आता आपल्याला कसं चेक करायचं, आपल्याला 3,000 रुपये भेटले का नाही ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात गेले असं तपासा. तर बघा, आता जो तुमचं बँक खातं आहे ते आता ह्या खात्यामध्ये तुमचे पैसे नेमके पडले का दुसऱ्याच खात्यावर गेले, तर ते आता कसं चेक करायचं
त्या माध्यमातून आपण ही माहिती बघणार आहोत. तर आपण आता हे सर्व मोबाईलवर सुद्धा चेक करू शकतो. तर बघा, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की UID जे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, ही आधारची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझरवर जायचं आहे. क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपल्याला तिथे सर्च करायचं आहे UIDI-government.in हे आपल्याला संकेतस्थळ सर्च करायचं आहे. त्यानंतर खाली असलेले माय आधारवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक माय आधारचं ऑप्शन येईल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या कॉलमध्ये आधार सर्व्हिसच्या खाली बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वर जे 3 डॉट दिसेल त्यामध्ये जाऊन आपल्याला आधार सर्व्हिस या बँक सीडिंग स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पर्याय समोर दिसेल. तर बघा, ही संपूर्ण डिटेल्समध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला आधार सर्व्हिसनंतर आपण बँक सीडीवर स्टेटसवर क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला लॉग इनचा पर्याय दिसेल. त्या लॉग इनच्या पर्यायावर आपल्याला लगेच क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे तुमचा आधार कार्डचा जो क्रमांक आहे तो समाविष्ट करायचा आहे. तर बघा, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आधार कार्डचा आपला नंबर आहे तो तिथे टाकायचा आहे. कॅप्चा भरायचा आणि आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP बार. तर बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर जे आपल्याला आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल, तो मोबाईल नंबर लिंक असेल तो तिथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला काय येईल, एक OTP येईल. तो OTP आपल्याला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आता तुमच्यासमोर चौकोनी आकारातील काही पर्याय दिसतील. तर बघा, ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल की जो चौकोन आहे, या चौकोनामध्ये तुम्हाला एक आकारातील काही पर्याय दिसतील. तिथे बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला काय होईल की जे बँक सीडिंग आहे स्टेटस दिसेल, बँक सीडिंग स्टेटस दिसेल, त्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा मेसेज येऊन खाली ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याची माहिती येईल. तिथे आलेल्या बँकेत तुमचा जमा झालेला आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे की बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय येईल, आपल्याला एक असा मेसेज येईल. तिथे आपल्याला दिसेल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं आपल्याला दिसेल. असं दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे तुमचं बँक अकाउंट आहे, जे तुमचं बँकचं खातं आहे, ते तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याची माहिती दिसेल. तर काय होईल की जे तुमचं आधार कार्डला जे तुमचं बँक अकाउंट लिंक आहे ती तुम्हाला दिसेल की बुवा आता हेच आपल्या बँकला अकाउंट लिंक आहे असं तुम्हाला दिसेल. त्यानंतर काय होईल की जिथे तुम्हाला आलेला तुमचा मेसेज जमा झाले की ते नंतर तुम्हाला बघायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की बुवा आता आपल्या खात्यामध्ये पैसे कोणत्या अकाउंटवर जमा झाले. हे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर लगेच तुम्हाला कळून जाईल की बुवा हेच आपलं आधार कार्डला आपलं खातं लिंक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक हॅज बीन डन असा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला समजून जायचं की बुवा आपलं हेच खातं आपल्या आधारला लिंक आहे. आणि मग तुम्ही असं प्रकारे तुम्हाला इथे चेक करायचं आहे की बुवा आपल्याला 3,000 रुपये आले का, आणि तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता भेटला का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हॉट्सअपलासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती लवकरात लवकर मिळेल. तर अशी ही माहिती होती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, टेक केअर.